स्वादा एनजीओ यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। 16 जानेवारी 2025 रोजी युवा दिनानिमित्त सुप्रीम टेक इन्स्टिट्यूट ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्वादा एनजीओ अंतर्गत युवा विकासासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाषाणे गावात 3 महिन्याचा मोबाईल दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग कोर्स सुरू केला होता। आदरणीय मान्यवर, समाजातील माननीय सदस्य आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या जगात मोबाईल फोन ही एक गरज बनली आहे। विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत, घरापासून ते व्यवसायांपर्यंत सर्वजण त्यावर अवलंबून आहेत आणि वाढत्या मागणीसह कुशल मोबाईल तंत्रज्ञानाचीही गरज वाढत आहे। हे लक्षात घेऊन स्वादा एनजीओने ग्रामीण भागातील तरुणांना उपजीविकेवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सक्षम करण्यासाठी पाऊल उचलले आहे। एकूण 20 विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आणि आकांक्षाने प्रशिक्षण अभ्यासक्रमात सामील झाले। दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आणि पाषाणे गावामधून बंद पडलेल्या बस सेवा यांसारख्या आव्हानांमुळे काही विद्यार्थी पुढे कोर्स पूर्ण करू शकले नाहीत। 12 विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रशिक्षणाला हजर राहून सर्व सत्रे यशस्वीरित्या पूर्ण केली। स्थानिक युवा नेते श्री उत्तम वत्सला चंद्रकांत पालांडे सर यांचे स्वादा एनजीओ विशेषतः आभारी आहे, ज्यांनी या प्रशिक्षणासाठी पाषाणे गावात उदारतेने एक क्लासरूम उपलब्ध करून दिलं। त्यांच्या पाठिंब्याशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसता। प्रशिक्षक श्री गोपीनाथ नायर सर यांचेही स्वादा संस्था मनापासून आभार मानते, ज्यांनी सर्व सत्रे वचनबद्धतेने आयोजित केली आणि विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक ज्ञानच मिळाले नाही, तर त्यांच्या कौशल्यामध्ये आत्मविश्वासही निर्माण झाला याची खात्री केली। 19 मार्च 2025 पर्यंत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि सर्व विद्यार्थ्यांना योग्य प्रमाणपत्र देण्यात आले। ही प्रमाणपत्रे केवळ कागदपत्रे नाहीत, ती तरुणांच्या कठोर परिश्रमाचे, शिस्तीचे आणि स्वावलंबनाच्या दिशेने एका नवीन सुरुवातीचे यश आहे। हा उपक्रम स्वादा एनजीओचे दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो, युवा पिढीचे कौशल्य उपजीविकेच्या शक्तीमध्ये रूपांतर करणे। आज हे 12 विद्यार्थी आदर्श म्हणून उभे आहेत, जे आपल्याला दाखवून देतात की चिकाटीने आव्हानांना तोंड देऊनही संधी निर्माण करता येते। या युवा दिनी युवांच्या प्रयत्नांना सलाम करूया आणि कौशल्याचे संगोपन करणाऱ्या, उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणाऱ्या आणि आपल्या गावासाठी एक मजबूत भविष्य घडवणाऱ्या अशा प्रयत्नांना पाठिंबा देत राहण्याची प्रतिज्ञा करूया। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2 विद्यार्थ्यांनी स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग दुकान सुरू करून आपला व्यवसाय सुरू केला। धन्यवाद। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।